आज आपण मराठी विषयामध्ये मराठी साहित्य या पुस्तकांमधून एकांकी बघणार आहोत. विठ्ठल तो आला आला ह्या एकांकीचे स्वाध्यायकृती बघणार आहोत. मागील काही भागांपासून आपण ही स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. आज आपण 10वा प्रश्न एकांकिकेतील अभाषिक घटक हे बघणार आहोत. एकांकिका लेखनातील अभाषिक घटक पुढील प्रमाणे आहे. नेपथ्य एकांकिकेमध्ये नेपथ्य हा घटक महत्त्वाचा असून एकांकी ही दृकश्राव्य माध्यम असल्याने सादृश्यतेने गोष्ट नेपथ्याला महत्त्व असते. हे सर्व नेपथ्य, प्रयोजन, प्रकाश योजना, संगीत हे सर्व काही आपण एकांकिकेचे अभाषिक घटक मागील भागात सुद्धा अभ्यासले होते. आपण आज परत एकदा त्याचा एक आढावा घेणार आहोत. त्यानुसार पुलांनी नेपथ्याच्या दृष्टीने मंदिर, गाभारा, विटेवर उभा असणारा स्थिर स्वरूपातील मूर्ती, आरतीचे तबक आणि प्रसादाचे तीट किंवा प्रसादाचे ताट आणि समूह दर्शन अतिशय प्रभावीपणे साकारलेले आहे. पुढचा भाग आहे किंवा पुढचा एक त्यांचा घटक आहे प्रकाश योजना. एकांकिकेमध्ये प्रकाश योजना महत्त्वाची आहे. नाटक असू द्या किंवा एकांकिक भूमिका असू द्या, पडद्यावरच्या कोणत्याही भूमिकेमध्ये लाईट किंवा प्रकाश हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळेच त्यांचं नाटक म्हणा किंवा सिनेमा किंवा त्यांचा कार्यक्रम हा प्रभावी ठरतो. तर मनस्थिती कलावंताची जी असते ती दाखविण्यासाठी प्रकाश योजना प्रभावी वापर हे लेखकाचे कौशल्य असते. उदाहरणार्थ, विठ्ठल आंधळ्यांच्या हाताला धरून विटेवरून खाली येतो तेव्हा सर्वांचे जे काही विठ्ठलांकडे लक्ष जाते. विठ्ठल आंधळ्याच्या डोळ्यासमोर हात फिरवतो आणि आंधळ्याला सर्व काही दिसू लागते. तसेच एकांकिकेच्या माध्यमातून शेवटी विठ्ठल आंधळ्याच्या डोळ्याला जे काही हात फिरवतो त्याच्यामुळे त्याला दिसतं, म्हणजे त्याला अंधार दिसू लागतो. येथे अभिनयकर्त्याला मनातील सर्व काही हर्ष, दुःख सहज दिसते व एकांकिका अधिक प्रभावी प्रकाशामुळे होते. त्यामुळे प्रकाश योजना ही प्रभावी असणं अत्यंत गरजेचं आहे. पुढील घटक आहे संगीत. सुबोधता व गेयता हे संगीताचे लक्षण असून एकमेकांच्या किंवा सर्वांचा एकांकिकेमध्ये सहभाग हा प्रभावीपणे असणे गरजेचे असते. या एकांकिकेच्या दृष्टीने हा घटक महत्त्वाचा तितकाच व प्रभावी पण तितकाच पाहिजे. पुलांनी एकांकिकेच्या सुरुवातीला पार्श्वसंगीत म्हणून समूह आरतीचा वापर प्रभावीपणे केलेले दिसून येतं. एकांकिकेच्या शेवटी याच आरतीच्या तालावर हेची दान देगा देवा च्या सुराचा वापर एकांकिकेची परिणामकारकता वाढवलेलं दिसून येतं. पुढे आहे की जे दिग्दर्शन हे व्यक्तिकेंद्री असले तरी तो एकांकिकेचा महत्त्वाचा घटक आहे आणि तो निर्दोष पद्धतीने बसविणे हे दिग्दर्शकाचे काम आहे. आता नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत आणि स्थल कालाच्या एकात्मतेची तत्व पाळलेली दिसते. 11वा प्रश्न आहे, विठ्ठल तो आला आला एक संहिता मूल्य आहे. याचं उत्तर येईल पु ल देशपांडे लिखित विठ्ठल तो आला आला या एकांकिकेची मूळ संहिता ही अतिशय प्रभावी असून ती व्यक्तिमत्वावर खोलवर परिणाम करणारी ठरते. शहरी मध्यमवर्गीय माणसाच्या जगण्यातील विरोधाभासाची मांडणी ही त्यामध्ये विचार नाट्य सुरू करते. तसेच ही वाचकांच्या विचारांनाही मोठ्या प्रमाणात चालना देते. संहिता लेखककर्त्याच्या विचारशक्ती, त्याची कल्पनाशक्ती, त्याची जिज्ञासा, त्यांच्या अनेक प्रसंगाच्या संदर्भात जाण्याची ही ताकद संहिता वाढवित असते. कारण संहिता ही शब्दानुगामी असते. संहितेच्या विषयानुसार तिची भाषाशैली ठरते. उदाहरणार्थ, भटजी ओरडायला काय झालं हा शेठजी असा ज्या प्रश्न करतो. 2च हात आहेत मला, 4 हातांचा विष्णू नाही मी. या संदर्भात मराठी एकांकिका पृष्ठ क्रमांक 30 वर तुम्ही याची सविस्तर माहिती वाचू शकता. किंवा वकील
का हो भटजी, काय खरं बोलले हे डॉक्टर? ही जी मंडळी आहे त्याबद्दल बोलतायत. भर सार्वजनिक ठिकाणी हा पशु डॉक्टर मला गाढव म्हणालेला आहे. अब्रू नुकसानीची फिर्याद ठोकणार आहे मी त्यांच्यावर. तुमची साक्ष काढीन. संदर्भासाठी मराठी एकांकिकेचे पृष्ठ क्रमांक 32 तुम्ही वाचू शकता. किंवा सोमनाथ डायरेक्टर असाल हो, पण आमचा त्रिलोचन कुमार आज 10 मायथॉलॉजी पिक्चरचा पेटंट विठ्ठल आहे. लोक पाया पडतात त्यांच्या. या संदर्भामध्ये पृष्ठ क्रमांक 53 तुम्ही वाचू शकता. अशा प्रकारची शब्दशक्ती हा संहितेचा एक प्रकारचा आत्मा आहे. विषयानुसार शब्दामध्ये प्रचंड ताकद आहे, सामर्थ्य असते. त्यातील शब्दही प्रसरणशील व अर्थवाहक असल्याचे पाहावयास मिळते. उदाहरणार्थ, डॉक्टर, पेशंट आहे माझे कित्येक कुत्रे. शेठजी, का हो डॉक्टर, तुमचे पेशंट पैसे बुडवत नसतील? डॉक्टर, त्यांच्याजवळ जर पैशांचे व्यवहार दिले तर नाही बुडवणार, पण त्यांचे मालक बुडवतील. या संदर्भासाठी पृष्ठ क्रमांक 37 तुम्ही वाचू शकता. संहितेत अभिनय पाहता येत नसला तरी पात्र, प्रसंग, घटनांचा विचार करता हा परिणाम दीर्घकाळ होताना दिसतो. अशा प्रकारे संहितेतील शब्दशक्तीतून जीवनानुभूतीचा प्रत्येक येण्यास असल्याने एकांकिकेची साहित्य मूल्य महत्त्वाचे ठरते. 12वा प्रश्न आहे, विठ्ठल तो आला आला प्रयोजन मूल्य. पहिला आपण त्याची एक संहिता मूल्य बघितलं, आता आपण त्याचे एक प्रयोग मूल्य बघणार आहोत. पु ल देशपांडे लिखित विठ्ठल तो आला आला ही एकांकिका प्रहसनात्मक असून ती विनोद हा तिचा एक प्रकारचा स्वाभावी भाव आहे. पु ल देशपांडे यांनी नाट्यविषय नवीन अशी माहिती तर नवीन करायचे या विचारातून ही एकांकिका लिहिलेली आहे. म्हणून त्यांची ही एकांकिका नाट्यविषयक जाणीवेचा एक अंग ठरते. पुलंनी या एकांकिकेच्या प्रयोगदृष्ट्या नाट्याचे दृश्य सामर्थ्यांचा वापर येथे केलेला असून विनोद निर्मितीसाठी भाषिक विविध प्रकारे उपयोग केलेला आहे. पु ल केवळ शब्दच नव्हे तर वातावरणही चेही एक माध्यम देऊन वातावरण व माणसे यांच्या संवादविरोधी वृत्तीविशेषातून विनोद व अर्थपूर्ण असे कथानकाची निर्मिती ते करतात. नाट्य सदृशासाठी पुलांनी या एकांकिकेत समूह दर्शनाचा प्रकार पाहायला मिळते. या धर्तीवर पुलंनी प्रायोगिकतेचा धागा पकडून परंपरेशी बेमालूमपणे जोडण्याची एक शक्ती मध्यमवर्गीय माणसाच्या वागण्यातील विरोधाभासात दाखवली आहे. त्यांच्या या एकांकिकेतून प्रत्ययास येणारी नाट्याची उठावदार आकर्षकता यामुळे जी शीलता आहे त्यामध्ये एक स्वीकार येतो की प्रेक्षकांना ती सहज शक्य झालेली आहे. त्याच्यामध्ये अशी एक प्रकारची आकर्षकता येते. तसेच प्रायोगिकतेच्या दृष्टीने विनोद निर्मितीचा विचार करता ती घटना, प्रसंग, व्यक्तिपुरती मर्यादित न राहता आशय घन होऊन आल्याने त्यांची गुणवत्ता वाढते. शिवाय काही वेळा विनोदामध्ये शब्दांचा सोस असला तरी असभ्यतेचा, द्व्यर्थीपणाच्या हव्यास त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते. त्यामुळेच या एकांकिकेतील विनोदाला निखळपणाची दिशा मिळते. त्यामुळेच हा विनोद रंगभूमीवरही सर्वसामान्य होताना दिसतो. अशा प्रकारे या एकांकिकेचे प्रायोगिक मूल्य स्पष्ट करता येते. अशा प्रकारे आज आपण विठ्ठल तो आला आला या कादंबरीची स्वाध्यायकृती संपवलेली आहे. मागील कित्येक भागापासून आपण ही स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. यामध्ये आपण सगळ्यांचे जो पात्र आहे त्याचा परिचय बघितलेला आहे आणि हा पात्र परिचय आपण प्रत्येकाची वैयक्तिक माहिती वाचून केलेला आहे. तुम्ही ही पूर्ण स्वाध्यायकृती व्यवस्थित वाचायची आहे, त्याच्यातले प्रश्न व्यवस्थित अभ्यासायचे आहे आणि याच्यामधले एक शॉर्ट नोट्स किंवा तुम्हाला समजलेली माहिती तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.